श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपादांच्या सर्वात निकट पण सर्वात जास्त हालअपेष्टा वाट्याला आलेला भक्त शंकर भट्ट. शंकर भट्ट साक्षात दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या सेवेत व सहवासात कुरवपुरात इसवी सन 1340 ते श्रीपाद गुप्त होईपर्यंत 1350 गुरुद्वादशी पर्यंत होते. श्रीपाद आज्ञेनुसार त्यानंतरही 3 वर्षे शंकर भट्ट कुरवपुरात धुनी प्रज्वलित ठेवून होते. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात शंकर भट्टाचा प्रवास सुरू होतो तो कन्याकुमारीपासून. तथापि ग्रंथाच्या प्रारंभी शंकर भट्ट सांगतात की मी कर्नाटकातील असून उडपी क्षेत्रात बाळकृष्णाचे दर्शन घ्यायला गेलो, जिथे मला श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता कन्यकांबेचे दर्शनास कन्याकुमारीला जाण्याची आज्ञा झाली. आजचे गोवा म्हणजे गोवंतकाला लागूनच कर्नाटक प्रांत आहे. येथून गोकर्ण, महाबळेश्वर, मुर्डेश्वर, मुकांबिका, उडपी, धर्मस्थळी, गुरुवायूर, कोचीन, सुरेंद्रम असा 1500 किलोमीटरहून जास्त भला मोठा पायी प्रवास करून शंकर भट्ट 1335-36 च्या दरम्यान कन्याकुमारीला पोहोचले. प्रवासाची तयारी काहीच नसणार, कारण आले होते उडपीत बाळकृष्णाच्या दर्शनासाठी. आज्ञा झाली आणि निघाले कन्याकुमारीला. 14व्या शतकात त्या काळी रस्ते, पूल नव्हते आणि कर्नाटक ते कन्याकुमारी हा पश्चिम घाट पूर्णतः जंगल. शंकर भट्टाची खरी परीक्षा सुरू होते ती कन्याकुमारीहून माहीत नसलेल्या कुरवपूरच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासात. कन्याकुमारीला शंकर भट्टांना कन्यकांबेची आकाशवाणी होते की तू कुरवपूरला जाऊन श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाने जीवन सार्थक कर. इथे देवीने शब्द वापरला आहे की त्यांच्या दर्शनानेच तुझ्या आत्म्याला अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती प्राप्त होईल. 2च वाक्यात ही देवीवाणी झाली. एक एक शब्द स्पष्ट अर्थाचा आहे, कोणताही संभ्रम नाही. वास्तविक कन्याकुमारी ते थेट कुरवपूर जवळील मंत्रालय या भागात भारतीय भूमीमधील सर्वात पुरातन मंदिरे आहेत. मदुराई, रामेश्वरम, तिरुअनंतपुरम, तंजावूर, कुंभकोणम, कांचीपुरम, चिदंबरम, तिरुपती ही तर ठळक. पण देवी सांगते की त्यांच्या दर्शनानेच, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ सोडून दुसऱ्या कुणाकडेही नाही. म्हणजे तुला जे दान, अनुग्रह, जीवनाचे सार्थक देणारे आहेत ते फक्त श्रीपाद श्रीवल्लभ, ते वगळता दुसरे कोणीही नाही. अप्रत्यक्षपणे देवी सांगते की आता मध्ये कुठेही रेंगाळायचे नाही, इतर कुणाच्याही प्रभावात यायचे नाही. त्यामुळे प्रवास सुरू केल्या केल्या वृद्ध तपस्वी, सिद्ध योगींद्र, पळणीस्वामी, वल्लभदास, तिरुमलदास भेटले, पण शंकर भट्ट कुठेही रेंगाळले नाही. देवी वाणीमध्ये पुढील वाक्य उच्च कोटीचे आहे, तुझ्या आत्म्याला अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती प्राप्त होईल. म्हणजे कोरडे शुष्क तत्वज्ञान नाही, तर खणखणीत अनुभूती, आणि ज्याची अपेक्षा नाही, जो कसा असतो ते माहिती नाही असा आनंद होईल. मुळात पूर्व पुण्याईने, ऋणानुबंधाने शंकर भट्ट हे सिलेक्टेड होते. कशासाठी? तर साक्षात श्रीपादांसमवेत 10 वर्षे राहून त्यांची सेवा करत श्रीपादांसमोर श्रीपादांचे चरित्र लिहिण्यासाठी. पण म्हणून हालअपेष्टांमध्ये काहीच कमी नाही. फक्त एक आहे की प्रवासात ज्यांना जे जे पशुपक्षी, प्राणी, माणसं भेटले, जे जे प्रसंग झाले, ते सर्व श्रीपादांचे नियोजन होते. शंकर भट्टांनी कुरवपूरला जाण्यासाठी कन्याकुमारी सोडताच मरुत्व मलय जंगलात वाघ समोर आला. हाच वाघ नंतर कुरवपुरात स्वामींच्या दर्शनासाठी आला आणि स्वतःचे कातडे श्रीपादांना देऊन गुप्त झाला. नंतरच्या जंगलात नाग मागे लागले. पुढे एका घरात भिक्षा मागताना तेथील बाईने नवऱ्याच्या डोक्यावर माठ फोडला आणि त्याच्याबरोबर शंकर भट्टास दुसरीकडे भिक्षा मागून दक्षिणा आणून द्यावी लागली. विचित्रपुरात राजाचे सैनिक पकडून घेऊन गेले आणि राजदरबारात भरपूर माठाची भाजी खाऊन प्रधानासोबत मूक भाषेत प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. नाहीतर डोक्याचा पूर्ण गोटा करून गाढवावरून धिंड आणि कारावास नक्की होता. नंतर पुढील गावात भिक्षा मिळेना.
कावळ्यांनी आणि सर्पांनी दंश करून गर्भगळीत करून सोडले. वल्लभदासाच्या माणसांनी गाढवावरून चर्मकार व्यवस्थित नेऊन औषधोपचार केला. तिथे दुर्गंधीत राहावे लागले. पुढे त्यांना बळजबरीने ताडी पाजण्यात आली. तिरुपती मध्ये तर एका नापिताचा हरवलेला आणि वेदपंडिताच्या भूताची बाधा झाली म्हणून बांधून ठेवण्यात आले. डोक्याची चंपी करण्यात आली. झाडपाला बांधण्यात आला. अहोरात्र मारहाण करण्यात आली. समोर कोंबडे बकरे कापण्यात आले. हरवलेल्या बय्याच्या पत्नीचा पती म्हणून स्वीकार करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. हे तर शंकर भट्टांनी लिहून ठेवलेले आपल्याला ज्ञात प्रसंग आहेत. प्रत्यक्षात तर प्रवासात रोजच कितीतरी हाल अपेष्टा शंकर भट्टांनी सोसल्या असतील. पण याचसाठी केला अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. उक्तीप्रमाणे कुरवपुरात पोहोचताच श्रीपाद श्रीवल्लभांच्या कमंडलूतील तीर्थप्रसाद आणि श्रीपादांचे चरण स्पर्श दर्शन मिळताच सर्व ताप शमन झाले आणि श्रीपादांचे दिव्य चरित्र लिखाण सुरू झाले. यावरून आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की केवळ भक्तीसाठी शंकर भट्टांनी आयुष्य सार्थकी लावलं व कर्नाटक ते कन्याकुमारी, कन्याकुमारी ते कुरवपूर, कुरवपूर ते पिठापूर, पिठापूर ते परत कुरवपूर असा सतत प्रवास करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेने आपल्याला श्रीपादांचे दिव्य चरित्र प्रसाद रूपाने उपलब्ध करून दिले आहे. आज आपण शंकर भट्टांचा आदर्श समोर ठेवून केवळ भक्तीसाठी या चरित्राचे वाचन, मनन, पारायण करावे का? ज्यानं ग्रंथ लिहून फक्त भक्ती केली, मनात काही मागावं असं आलंच नाही, त्याच्या आणि दूर कर्नाटकातील घरदार सोडून श्रीपादांनंतर एकटा निर्मनुष्य कुरवपुरात राहिला आणि आपण त्याने लिहिलेले चरित्र काहीतरी संकल्प सोडून का वाचतो? श्रीपादांकडून शंकर भट्टासारखी भक्ती का मागत नाही? हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.